मला माहितीये तू असा का वागतोस. चूक माझीच आहे, पण ती सुधारण्याची एक संधी तरी दे. फक्त एकदा मागे वळून बघितलंस ना तरी मी समजेन की तू मला संधी दिलीस. आणि मला माहितीये तू मला नाराज कधीच नाही करणार. कार्तिक प्लीज फक्त एकदा मागे वळून बघ, फक्त एकदाच. नाही कळतंय गायत्री, काय विचार करते असते. काहीतरी वाईटच असणार ऑब्वियस. म्हणूनच आता इच्छा असूनही कधीच मागे वळून बघणार नाही. तसंही माझ्या बघण्याने तुला काय फरक पडतोय म्हणा. खरंच माझ्या असण्याने तुला एवढा त्रास होत असेल ना तर पुन्हा तुझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. येस, मला कितीही त्रास झाला तरी चालेल. आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, तुमचं माझं या समाजात जगणाऱ्या प्रत्येकाचं. आणि आपल्यासारखे कलाकार या स्टेजवर आपलं स्वप्न जगत असतात. पण आपल्यापैकी बरेचसे लोक असे असतात ज्या बिचाऱ्यांना स्वतःचं स्वप्न आयुष्यभर जगताच येत नाही. ते बिचारे आयुष्यभर स्वतःच्या स्वप्नाच्या मागे पळत राहतात. पण डोंट वरी, आजच्या आपल्या एक्सरसाइजमध्ये तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं स्वप्न जगण्याची एक संधी मिळेल. ऑलराईट, आज आपण एक वेगळाच एक्सरसाइज करून बघूया. मी एक म्युझिक ट्रॅक तुमच्या समोर लावेल. प्रत्येकाने स्वतःचं स्वप्न डोळ्यासमोर आणा आणि हळूहळू परफॉर्म करता करता त्याच्यात पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होत जायचं. ऑलराईट, प्रत्येकाने 1 सेकंदासाठी आपलं स्वप्न जगून घ्या. ऍक्च्युली तुम्ही त्या स्वप्नात जा, ते जगा, तो पूर्ण अनुभव घ्या स्वप्नाचा. आणि हा परफॉर्मन्स संपल्यानंतर ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक क्षण जगल्याचा आनंद मला दिसलाच पाहिजे. करूया आपण हा वेगळा एक्सरसाइज. म्यूजिक. कहीं तो होगी वो दुनिया जहाँ तू मेरे साथ है, जहाँ मैं जहाँ तू और जहाँ बस तेरे मेरे जज्बात है. सुबह तेरी पलकों की किरणों में लोरी जहां चांद की सुने तेरी बाहों में. जाने ना कहाँ वो दुनिया है, जाने ना वो है भी या नहीं, जहाँ मेरी जिंदगी मुझसे इतनी खफा नहीं. जाने ना कहाँ वो दुनिया है, जाने ना वो है भी या नहीं, जहाँ मेरी जिंदगी मुझसे इतनी खफा नहीं.
खऱ्या अर्थानं स्वप्न जगलीस तू. आतापर्यंतचा बेस्ट. सुपर सुपर गुड जॉब. मामा कुठे आहेत सगळे? रूम मध्ये. डॅडचा फोन. डॅड कुठे आहे? रूम मध्ये. हॅलो डॅड. हा मी आता जस्ट घरी आलोय. का एनिथिंग अर्जंट? ओके 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 आलो आलो. हा आलो आलो आत्ता लगेच येतोय. चेहऱ्याकडे बघून बसा माझ्या. माझं सोंगडी घालवत माझं. अजय, जाऊ नये. कुठे? अरे मला जायचंय, उशीर अरे होतोय. तू खेळ ना. इतकं Yes, first class Dad, खेळतेय हे मस्त. काय चाललंय कॅरम? सकाळपासून कॅरम बोर्ड शोधायची मोहीम हाती घेतली ती तुझ्या डॅडनी. एकदाचा तो कॅरम बोर्ड मिळाला, आता खेळत बसलाय. ऑफिसला गेला नाही विचार त्याला. डॅड काय ऑफिस वगैरे सोडून एकदम कॅरमचं भूत? अरे काय ऑफिस मध्ये कुठलंही महत्वाचं काम नव्हतं आज. आणि जी काय होती ती सगळी मी फोनवर निपटवली. म्हटलं आज ऑफिस बिफिस गेलो उडत. आज मस्त धमाल करायची, मज्जा. ऑफिस बिफिस गेलं उडत. अरे ही कसली तरुणांची भाषा बोलतोयस तू? तुला नाही शोभत. मी काय म्हणते, थोड्या वेळात जाऊन यायला हवं होतंस ना ऑफिसला. एक मिनिट. मी 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 कंपनीचा मालक आहे की नोकर आहे? मालक आहे की नोकर आहे मी? नाही 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 तसं नाही. तू सगळ्यांचाच मालक आहेस. हा मग मालक असण्याचे जरा तरी बेनिफिट्स घेऊ देत ना मला. हा आणि श्वेता काय मुलांची भाषा ही तुम्हाला कायम असं तरुण यंग बनवते. जास्त तरुण व्हायचा प्रयत्न करू नकोस, त्यात तुझाच लॉस आहे. आणि मला सांग, सगळे कामधंदे सोडून हे असं कॅरम खेळत बसण्यात कसली हली आहे तरुणाई? हा काय? अरे कॅरम साठी मी काही वाटेल ते सोसेन सहन करेन मेरी जान. कम कम तू जॉईन हो. ये तू मला याच्यासाठी बोलवलंस? अरे आय एम सो सॉरी. मी थकलोय. प्लीज कंटिन्यू. अरे म्हणूनच तू सांगतोय ना तुला, ये खेळायला बस, मस्त फ्रेश होशील. काम नाही 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 नको डॅड, आता नको प्लीज. ऐक ना कार्तिक, त्याच्यासाठी नको, निदान माझ्यासाठी तरी खेळ ना प्लीज. अरे मला उशीर होतोय, स्पाला जायचंय. तुला स्पाला जायचंय? स्पाला जायचंय ना तुला? गो 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 गो. नाही ते स्पा तुझ्यासाठी फार महत्वाचं आहे. जा जा जा. नाही तसं नाही, खेळते ना मी. अरे नको, मी रागवत नाहीये, खरंच नाही. नक्की? मी अरे तू गो जा जा जा. मॉम. आणि आला आता ये. ठीक आहे ना, बस ना. अरे जा जा तू जा. ये बस 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 बस. कमॉन खेळ. चल पटकन आपण हे आवरून ठेवूया परत. अरे काय चाललंय यार, बघितलं माझी क्वीन गेली, आता काय मी ह्या क्वीन बरोबर खेळत बसू? एवढा मोठा कंपनीचा मालक आणि कॅरम खेळायला कोणी नाही माझ्या बरोबर. पुरे झाला ड्रामा. खेळतोय मी. काय पांढऱ्या पांढऱ्या तुझ्यात, काळ्या माझ्यात. येस. त्या मॉमनी काही एकही नाही घालवले. एक काय फर्स्ट क्लास खेळ होती. खेळ खेळ खेळ. डॅड मी बरेच दिवसांनी खेळतोय. अरे खेळ तू. बरं ऐक ना गायत्री, मी कार्तिकला सगळं सांगितलंय. म्हणजे तुझं जे काही म्हणणं होतं ते सगळं सांगितलं. तू कशाला सांगितलंस त्याला काही? अरे मग तो काल तुझ्या घरी आलेला, तुला चाललं असतं का? तुझ्या बाबांना चाललं असतं. आणि तसंही आता तुला तुझ्या आयुष्यात तो नकोच आहे ना. काय म्हणून मी सांगितलं तर तू मलाच काय बोलतीयस? म्हणूनच तो आज माझ्याशी असा वागला. मी समोरून गेलेत तर माझ्याकडे न बघता निघून गेला. मग त्याने काय तुझ्याकडे बघून स्माइल करायला हवं होतं का फ्लाइंग किस द्यायला हवं होतं? हे बघ, ते काही असेल ना, पण तू हे त्याला सांगायला नको होतंस. ए बाई,
आता काय तुम्हाला फासावर लटकवणारस का? मला ते काही माहिती नाही ग. मला इतकंच माहिती की तू हे त्याला सांगायला नको होतंस बस. हे बघ मी तू तुझ्या डिसिजनवर ठाम आहेस ना? नाही म्हणजे तुला तो नको असेल तर मला सांग, मी रेडी आहे. अनु टाइमपास करू नकोस प्लीज. अगं सिरियसली बोलते मी. हे बघ एखादी गोष्ट वायाच जाणार असेल तर त्यापेक्षा त्याचा बेनिफिट कोणाला तरी व्हायला नको. आणि तुला त्याच्या प्रेमाची किंमत नसली ना तरी मला आहे. ठीक आहे, मला तो आवडतो अँड आय एम शुअर मी थोडे प्रयत्न केले ना तर त्यालाही मी नक्कीच आवडेल. जा, तुम्हाला हवं ते करा. मी जाते. बाय. ए डोक्यावर परिणाम झालाय का हिच्या? अशी का वागते हल्ली? डोक्यावर नाही, मनावर झालाय. तोही खूप खोलवर. प्रेमात पडल्याचं लक्षण आहे मॅडम. तुमच्या तरुण पिढीचा ना हाच प्रॉब्लेम आहे. काय लगेच बसल्या बसल्या क्वीनच्या मागे लागायचं. सो क्वीनला जास्त पॉइंट्स आहेत आणि मागे लागायचं तर क्वीनच्या मागे लागलेलं काय वाईट आहे? नाही सगळं बरोबर आहे, पण क्वीन काय अशी सहजासहजी मिळणार काय? क्वीन आहे ती. अवतीभवती असं कायम गराडा असतो तिच्या. आधी सगळी गर्दी कमी करायची असते आजूबाजूची. आणि मग अलगद थोडं अजून जोर लावला असता ना तर आता पॉकेटमध्ये होती क्वीन. अलगद म्हणे. मी आपला तुझ्या क्वीनच्या मधला मार्ग तुझा मोकळा करून दिला. हो. सो तू आता मला ट्रेनिंग देणार? अरे मी काय तुला ट्रेनिंग देणार बाबा. जाईल का? नाही क्वीन जाईल, पण कव्हरचं काय? हा कव्हर कव्हर. अरे हो, कव्हर कुठे क्लिअर तर दिसत नाहीये. एक मिनिट घे, तर क्वीन तर घे. नक्की? हा आता आता कव्हरचं काय? इथे इथून घे. डॅड खूप अवघड शॉट आहे. तू फक्त तुझ्या मार्गाने पुढे जात राहा. हा अजय राजहंस कव्हर सारखा तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील कायम. मॅनेट. ये बात. सुट्टी सत्कारणी लागली माझे. मिळणार मिळणार, तुझी क्वीन तुला मिळणार. चला बाकीचे. मी काय म्हणते, ते लोक इतका आग्रह करतायत ना, मग होकार द्यायला काय हरकत आहे? मी होकार देणार नाही. मी कुठल्याही चॅनलवर जाणार नाही. मला ते पटत नाही. एकदा ऐका ना माझं. 1000 वेळा ऐकेन, पण ह्या बाबतीमध्ये मला काहीही सांगायचा प्रयत्न करू नकोस. जी गोष्ट मला पटत नाही, आवडत नाही, ती मला करायला का भाग पाडतेस तू? काय झालं? गायत्री, आता तूच समजव बाबांना. तिचा काही संबंध नाही या सगळ्या प्रकाराशी. काहीही संबंध नाहीये तिचा. माझं तुम्ही काहीच ऐकणार नाही आहात, मला माहिती आहे. पण मला खात्री आहे की तुमच्या लाडक्या लेकीने सांगितलं ना तर तुम्ही नक्की ऐकाल. मी या बाबतीमध्ये कुणाचंच ऐकणार नाहीये. पण नक्की काय झालंय हे मला कोणी सांगेल का? अगं एका चॅनलच्या टॉक शो मधून बाबांना फोन आला होता आणि त्या लोकांनी तुझ्या बाबांना आमंत्रण दिलंय. म्हणजे हे बघ, बाबा जर या शोला गेले तर त्यांना स्वतःचं मत मांडता येईल ना. आणि एवढंच नाही, ते लोक म्हणाले की सर जर तुम्हाला आमच्या स्टुडिओला यायला जमणार नसेल ना तर आम्ही सगळा सेटअप घेऊन तुमच्या घरी येतो. पण बाबा नाही म्हणतात. बाबा, त्यांनी स्वतःहून तुम्हाला बोलवलं असेल तर तुम्हाला जायलाच हवं. अरे जायला हवं म्हणजे काय? मी काय ते काय कोर्टाची नोटीस आहे? त्यांनी बोलवल्यावर मी जायला पाहिजे? पण तुम्ही जर नाही गेलात तर त्यांचा अपमान केल्यासारखं नाही होणार का? आणि हे चॅनलचे लोक सुद्धा
इतर लोकांसारखं चुकीचं काहीतरी पसरवतील नाही तर. हा बरोबर आहे आईचं. बाबा विनाकारण बदनामी होण्यापेक्षा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाका ना. हे बघ, माझे वरिष्ठ सोडून मी कुणालाही उत्तर द्यायला बांधलेलं नाहीये. ओके, मी तुमच्यासाठी मस्त कॉफी करून आणू का? मग आपण निवांत बोलूयात. नाही, कॉफी आण, पण या विषयावर मला कुणाशी बोलायचंच नाहीये. नाही काय ना, या असल्या टॉक शो मध्ये जाऊन मी काहीही बोललो तरी त्याचा चुकीचाच अर्थ काढला जाणार हे मला आधीच माहिती आहे. बाबा ऐका. अजय, हा, एक विचारू? विचार ना. मी काय म्हणतेय, हा. तुम्हा बाप लेखांचं नक्की काय चाललंय? नाही म्हणजे तुमच्या डिस्कशन मध्ये मला सुद्धा इन्क्लूड करा की. तुला म्हटलं होतं सकाळी, ये बस आमच्यामध्ये खेळ, तू आपली गेलीस स्पा स्पा करत. नाही नाही, तिघा जणांमध्ये कसं काय खेळतात ना कॅरम, नाही खेळता येत म्हणून मी गेले निघून. हो? 3 तिघाडा काम बिघाडा हो ना. म्हणून. हो. अजय, मला माहितीये तू कॅरम का खेळत होतास. तू हे सगळं कार्तिकसाठी करतोस. आय नो. काय आपल्या माणसांसाठी थोडस करावं लागतं. मला सुद्धा कळतं, आई आहे मी त्याची. पण कार्तिकचं काय चाललंय, म्हणजे काय, व्हॉट्स प्रॉब्लेम? काय नक्की झालंय मला काही कळत नाही आहे नीटस. पण एक सांगतो श्वेता, कार्तिक ना मला पहिल्यांदाच जरा आतून असं थोडासा हल्ल्यासारखा, थोडासा दुखावल्यासारखा वाटला. आणि मला फार बरं वाटलं हे बघून. काय बरं वाटलं? काय बोलतोयस, मला खरंच काही कळत नाहीये. तुम्ही बाप लेक ना नेहमी कोड्यात बोलता, मला कळेल असं काहीतरी सांग मला प्लीज. मॅडम, याचा अर्थ आपला मुलगा आता मोठा झालाय. मग तर आता रिलेशनशिप, नाती, हे सगळं कळायला लागलंय, त्याचे अर्थ कळायला लागलेत. आणि त्याच्यात काहीतरी गडबड गोंधळ होतोय म्हणून तो थोडासा दुखावल्यासारखा झालाय. काय श्वेता, आपल्या अतिशय जवळची एखादी व्यक्ती किंवा आपल्याला हवीशी वाटणारी अशी एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यापासून लांब जाते ना, तेव्हा तिचं महत्व कळायला लागतं आपल्याला. आणि असंच एखादं अतिशय जवळचं, अतिशय महत्वाचं असं कुणीतरी आपल्या लाडक्याच्या आयुष्यात आलेलं आहे बहुतेक. ठीक आहे, मी बोलते ना त्याच्याशी. घाई नको, मी बोलते ना. सावकाश सावकाश. अरे मी बोलते ना, पण असं काय? दिल का मामला है, आराम से, होले होले, फुर्सत से. लेट मी हँडल दिस. काय कुठल्याही प्रकारची घाई नको याच्यामध्ये. मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. सो कूल, संयम. ओके, सगळं तुला कळतं ना, मला काहीच कळत नाही. माझा सुद्धा मुलगा आहे तो. अरे चिडतेस काय तू? तुम्ही दोघांनी काय एकमेकांची कट्टी घेतलीत का? नाही ग. मग बोलत का नाहीये, गप्प काय? बहुतेक तुझ्या बाबांनाच माझ्याशी बोलायचं नाहीये. ए उमा, उगाच काहीतरी काय, असं काही नाहीये ग. मग कॉफी कशी झाली ते सांगा की. नेहमीप्रमाणे मस्त. बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. पुन्हा त्याच विषयावर बोलणार असशील तर माझ्याकडे वेळ नाहीये. सॉरी, मला नाही बोलायचं. बाबा, मला काय म्हणायचं ते समजून तरी घ्या ना. बोल. मला माहितीये की तुम्ही फक्त तुमच्या वरिष्ठांनाच अन्सरेबल आहात, पण लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल एक इमेज तयार झाली. ते तुम्हाला आदर्श मानतात, ते तुम्हाला हिरो मानतात. मला हिरो मानावं, आदर्श मानावं असं मी खरं तर काहीच केलेलं नाही. मी फक्त माझी ड्युटी करतो, ते अतिशय प्रामाणिकपणे करतो
आणि ही मला वाटतं खूपच छोटी गोष्ट आहे. अहो, तुम्हाला ही गोष्ट छोटी वाटते, पण तुम्ही तुमची कर्तव्य ज्या प्रामाणिकपणे पार पाडता ही लोकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळेच तुम्ही जेव्हा ही चाळ पाडण्याची नोटीस पाठवली त्यामुळे बिचारे गोंधळून गेले हो. त्यांना कळलंच नाही की तुम्ही असं काही करू शकता. त्यावेळेला माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ग. हे लोकांनाही कळतंय, पण तुम्ही असे का वागताय हे लोकांना समजत नाहीये. आणि त्यामुळेच तुमच्याबद्दलचे गैरसमज वाढायला लागलेत बाबा. त्यामुळे नाही, हे सगळे चॅनलवाल्यांचा डॅम्बेसपणा आहे. तू म्हणते तसं उद्या जर मी गेलो तर नको नको ते प्रश्न विचारणार आणि काही उत्तर दिलं तर त्यांना हवा तोच अर्थ काढणार ते. त्यामुळे नकोच ते. तुम्ही कोणाच्याच प्रश्नांची उत्तरं देऊ नका, पण किमान तुमची बाजू मांडायला काय हरकत आहे. हे बाबा, माझ्या बाजू मांडून जर काही उपयोगच होणार नसेल तर कशासाठी जाऊन बाजू मांडायची. ज्यांना अजूनही तुमच्याबद्दल होप्स आहेत त्या लोकांसाठी. आणि जी लोक तुम्हाला त्रास देण्यासाठी सतत कुरघोड्या करत असतात ना, त्यांचं तोंड बंद करण्यासाठी. नाही, पुन्हा मीच त्याच्यामध्ये अडकत जाणार ग. पण बाबा, ही संधी गेली तर खूप गोष्टी घडतील. म्हणजे जे लोक तुम्हाला हिरो मानतात, ज्या लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, त्या भावना जाऊन तिथे तिरस्कार निर्माण होईल. मला वाटतं तुम्ही जायला हवं.